पौलाचे तीताला लिहिलेले पत्र अध्याय 2. पौलाचे तीताला लिहिलेले पत्र अध्याय 2. ख्रिस्त शिष्यास साजेल अशी वागणूक. ख्रिस्त शिष्यास साजेल अशी वागणूक. तू तर सुशिक्षणाला जे शोभेल ते बोल, असे की वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादाशील असून विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यामध्ये दृढ राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालणुकीत वंदनशील असावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालणुकीत वंदनशील असावे. त्या चहाड, मद्यपानासक्त नसाव्यात, सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात. त्यांनी तरुण स्त्रियास असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळावर प्रीती करावी. मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे. म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच तरुण पुरुषांनी मर्यादाशील असावे, म्हणून त्यांना बोध कर. सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखील. शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे, यासाठी की विरोध्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. दासांनी आपल्या धन्याच्या अधीन राहावे, त्यास सर्व प्रकारे संतुष्ट करावे. उलट बोलू नये, अपहार करू नये, तर सर्व प्रकारे इमाने इतबारे वागावे, यासाठी की त्यांनी सर्व गोष्टीत आपला तारणारा परमेश्वर याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा बोध कर. ख्रिस्त शिष्यास साजेसे हेतू. ख्रिस्त शिष्यास साजेसे हेतू. कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी परमेश्वराची कृपा प्रगट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की धन्य आशा प्राप्तीची म्हणजे थोर परमेश्वराचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून सांप्रत युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. या गोष्टी सांगून बोध कर आणि सर्व अधिकाराने दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये.